राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर बालवाडीचे अध्यक्ष या शब्दात टीका करत माझे अनेक नेत्यांजवळ चांगले संबंध आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना ते बघवत नाही अशी टीका सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली आहे। त्यामुळे पवार विरुद्ध तटकरे वाद पेटण्याची शक्यता आहे। काल रायगडच्या मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळी रोहित पवार हे देखील उपस्थित होते। त्यामुळे व्यासपीठावर रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर म्हणून सुनील तटकरे यांनी रोहा येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या धावीर महाराज यांच्या यात्रेला भेट देत थेट माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत। बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही, मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे। कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, अशा विकास गोगावले अशा शिवसेनेच्या एक प्रमुख नेत्यांची बैठक माझ्या समेत त्या ठिकाणी झाली। आम्ही चर्चाही केली, निवडणुकीची रणनीती, निवडणुकीचा एकंदरीत आढावा सुद्धा त्या ठिकाणी घेतला। त्यामुळे आजपासूनच शिवसेना महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने अधिक सक्रिय त्या ठिकाणी झालेली आहे। योगेशजी कदम यांचा काल संपर्क जरी झाला नाही तरी ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी अगोदरच लोटे परशुरामच्या परिसरामध्ये, गुहागरच्या परिसरामध्ये 2 मोठ्या जाहीर सभा त्या ठिकाणी घेऊन जवळपास प्रचाराची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। जयभाषी म्हणतात की